भाऊ काय भाऊ पिऊ रात्रीची इकडे कशाला आलीस तू? मला सांगायचं ना, मी तिकडे आलो असतो. का दरवेळेस तूच मला भेटायला यायचंस वय? असं काही नियम आहे? कधीतरी मी बी तुला भेटायला येऊ शकतेच की. अगं तू भेटायला येऊ शकतेस, पण घरातलं कोणी बघितलं ना रोगच कुठं नवायचा. वा रे वा, म्हणजे तू पार माझ्या घरात येऊन मला भेटतोस तरी बी मी घाबरत नाही. आणि हे तर मी तुझ्या घराच्या वाटेला आले की लगेच घाबरायला लागलास वय? अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं? ठीक आहे, तुला नसेल आवडलं मी इथं आलेली तर जाते मी. तसं म्हणलंय का म्या? ते जरा घरच्यांचं ब्या वाटतं म्हणून. वीरू, घरची बघती आली म्हणून एवढा भीतोयस, आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्या लग्नाला विरोध केला तर तू माझ्याशी लगीन करशील का नाही ह्याचीच भीती वाटायला लागली आम्हाला. पियो आत्ता बोललेस परत नको बोलूस. हे बघ, मी तुला जीव लावलाय ना, तर तुझ्यासाठी जीव बी देईन, पण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे बघणार बी नाही. आणि पियू, तुझ्या गळ्यात माझ्याच नावाचं दोरलं असं. बोललो तर बोललो. तूच म्हणाला होतास ना की आता मरायचं नाही तर एकत्र जगायच्या गोष्टी करायच्या म्हणून. मग आता का मरायच्या वाढता करतोयस? पियू पियू चुकलं माझं. आता हितनं पुढं तुझ्या कुठल्याच चुकीला माफ नाही, सांगून ठेव. कळलं? कळलं. बरं चल, तुला बघायचं होतं, बघितलं. आता जायला पाहिजे मी. येते मी. बाय. थांब की व्हायचं, मला बी तुला मन भरून बघू दे. तुझं मन कधीच नाही भरणार, माहित आहे मग. त्यामुळं तू मला बघतोयस हे दुसरं कोणी बघण्याच्या आत मला जायला पाहिजे. चल बाय. मी येऊ सोडायला? नको, जाईन माझी. बोल बाय. तुला बायच म्हणून असं वाटत नाही. बाय. तुला तर सून बनवून कायमचं इथं आणलं पाहिजे. अरे हो हो, देवामुळ दिवा लावलाय, हात तरी जोड र. आहे तूच माझी विठाई आहेस. तुझ्या पाया पडलं ना, पांडुरंगाला आपोआप दंडवत होतोय. लय प्रेम नको तू जाऊन देऊ आईवरच. अग हायच माझं प्रेम. जी बघून ठेवली आहेस ना ती घरात येऊ दे, मग बघ ती तुझं प्रेम. हा बघ बघ, पण आहे आधी तिला तरी बघ. अरे मी म्हंटल की मग तिला भेटू म्हणून. हा मग उद्याच भेटतो तिला. उद्या? हा अगं कोणीतरी म्हणले चांगल्या कामाला ना उशीर नसतो करायचा. लयच गाय झाली अरे तुला. त्यो आता चांगलं भेटवतो म्हणतोय तर काय झाले म्हणे. राहू दे मग, नाही भेटवत मी. अरे इरू बस का,
नाही नाही नको, कशाला ना काय करतोय मी. अरे नाही बाबा, बस खाली. बरं बाबा, भेटू आणि ती बी उद्याच. हा चालते. बरं इरू, तिला इथं नको बोलूच बे. आपलं समजा ठरलं की मग आपण घरात समजाच नाही सांग, म्हणजे तुझं काका काकी ना समजा पुढे होऊन करते. हा ती बी चालते. आई हा. मी काम करतो, तिला ना आपल्या रानातला हिरो बोलवतो भेटायला. हिरू, हा. अरे तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही र? का काय झालं? हिरू, तिला देवळात बोल. अरे पोरा, चांगल्या कामाची सुरुवात ना नेहमी चांगल्या ठिकाणी करायची असते. बरोबर. मी काम करतो, हा. तिला ना उद्याच देवळात बोलवतो भेटायला. हा होय. हिरू, हा थांबायचं. आय काय करतेस तू? अरे थांब जरा व्हायचं. आयो सुन मग बघा एवढी आतुर झालीस वय. घबरा तू. हिरू, हे बघ, त्या बांगड्या आहेत त्या माझ्या, तुझ्या आजीनं दिलेल्या. आता मी या माझ्या सुनेला देणार आहे आणि त्या बी उद्याच. आणि तिला सांग उद्या सकाळी येळत देवळात ये म्हणून. ठीक आहे. हा. हो, तिला हे पण सांग उद्या सासूला भेटायला येताना साडी नेसून ये म्हणून. आता साडी कशाला? हे बघ, ती जीन बीन पॅन्ट मला अजिबात चालायची नाही. तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर तू. जशी आज्ञा सासूबाई. गप तू का आता. आय आज पहिल्यांदा तो चेहऱ्यावरनं एवढा आनंद ओसंडून वाहताना बघतोय मी. पेरू बाळा, अरे तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे रे. हॅलो पियू, उद्या तो सासूबाईंनी तुला भेटायला बोलवलंय. काय? माझी मी उद्या डायरेक्ट तुझ्या घरी येऊ? नाही घरी नाही, देवळात बोलू. देवळात? हा पियू, अगं देवळात कोणी आपल्याला एकत्र बघितलं तर? अरे मला त्याची भीती नाहीये. ते असं डायरेक्ट उद्याच भेटायचं म्हणल्यावर पोटात जरा गोळा आला बघ. नाही पण ठीक आहे, आता कधी ना कधी तो भेटायचंच आहे ना. मी येईन उद्या भेटायला. हा पियू, मस्त तयार होऊन ये बरं का. तयार होऊन म्हणजे? अगं म्हणजे सून म्हणून ना पहिल्यांदाच भेटते साईला, त्यामुळे मस्त साडी नेसून ये. साडी? आणि मी? हा अरे जन्मात कधी नेसली नाही मी साडी. त्याला काय होते मग, कोणाकडून तर नेसून घे ना. अरे हो, पण हे तर कोण नेसवणार आहे मला साडी? आणि बरं ठीक आहे, मला कोणी साडी बी नेसवली, साडी नेसून घरातनं बाहेर कशी पडणार आहे मी? आणि पडले बी तरी बी घरी काय सांगून निघणार आहे? ती तू बघ, जर नसल जमणार ना तर मी येतो घ्यायला. नाही नाही नाही, तू नको येऊ, थांब, मी करते काहीतरी. ठीक आहे मग, उद्या सकाळी देवात वाट बघतोय मी. बाय बाय. आता या साडीचं कसं करायचं? बोल पिवडे. हॅलो वैशू, माझं एक लय महत्वाचं काम आहे बघ तुझ्याकडं. मला ना साडी नेसायची आहे, पण मला नेसताच येत नाही बघ. तुला येते का नेसवता? हो येते की नेसवायला. पण आज असं काय काम आलंय जे तुला साडी नेसायची? ते आज माझ्या सासूबाई मला बघणार आहे. सासू? अगं वीरूची आई, त्यांनी मला देवळात भेटायला बोलवलंय.
आणि वीरू बोलला की तू साडी नेसूनच ये म्हणून, पण मला साडीच नेसता येत नाही. अगं ते समजा ठीक आहे, पण तुझ्याकडे साडी तरी आहे का? आहेत की. म्हणजे मी काय केलं की आईच्या ज्या जपून ठेवलेल्या साड्या आहेत ना, त्यातल्या काही साड्या बाहेर काढल्या. आणि हो, मी ठरवलंय वैशे, मी आईचीच साडी नेसणार आहे आणि लवकरात लवकर आवरून देवळात बी पोचणार आहे. बरं ठीक आहे, मी लगेच येते तुझ्याकडे. हा नाही 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 वैशे, तू नको येऊस. म्हणजे हे बघ, डॅडी आता बाहेरच आहेत आणि त्यांनी जर का मला असं साडीत बघितलं ना, मग तर मेलेच मी. लई प्रश्न विचारतील ते मला, कुठं जातीया, काय जातीया, साडी कशाला नेसलीया. त्यापेक्षा नको. हे बघ, डॅडी समोर असले ना की मला काय बी सुधारणार नाही बघ. बरं ठीक आहे, मी एक काम करते, तूच ये माझ्याकडं. हा, ही बेस्ट आहे. बरं चल वैशे, ठेवते आता मी. चल, लव्ह यू. बाय 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 बाय. आई, अगं चल की ग लवकर. अरे वाईस दमधर की र, तुला काय घाई झाली तुला एवढी भेटायची? अगं तिला भेटायची काही नाही झाली, तर तुला तिला भेटायची काय झाली? तू कधी तिला बघतेस आणि माझीपासून लाखात एक म्हणतेस ना, असं झालंय मला. चल, अशी काय अप्सरा शोधून आणली असवे? ए, अगं अप्सराच आहे ती, पण स्वर्गातली नाही, तर जमिनीवरची. चल ना लवकर. वय वय इरू, चल. काय रे, सकाळी सकाळी मायलेकर काम सोडून कुठं बोंबलत चाललाय? अगं कांचन, वाईस देवळात जाऊन येतोया. सगळी कामं राहिली बाजूला आणि ह्यो चाललाय देवळात दिवा लावायला. करायची नसतील कामं तर राहू द्या, करते मी. काकी, देवळात जाऊन आलो लगेच करतो की घरातली कामं? का आधी कामं केली आणि मग देवळात गेलास तर चालत नाही वय? देवळातला देव काय पळून जातोय वय? तिथंच असणार आहे ना? अहो इरू, कांचन, तू म्हणतीस ती बरोबर आहे. मी समधी कामं उरकते आणि मग जाते देवळात. आई, इरू, तुझा मोर, मी येते नंतर. हे बघ, सगळी कामं उरक आणि मग कुठं जायचं तिकडे जा. एक बी काम अर्धवट ठेवलेलं मला चालणार नाही, आधीच सांगत्या. वय आई, तू कशाला म्हणलीस का काकीला ते सगळी कामं करते म्हणून? आता आपल्याला देवळात जायला उशीर होईल. अरे नाही होत उशीर, तू जाऊन तुझ्या जवळ थांब, मी आलीस लगुलग. अरे जा की रे. तुझा पहिले काम कर, तुझं काम कर पहिले, जा. या 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 पिऊ ताई, या या. अगं ये की पिऊ.
आले आले. साजण 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 रे तू साजण 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 रे तू साजण 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 साजण. अगे पिवडे केवढी भारी दिसतेस ग तू. इंद्राची अप्सरा जणू. अगं जर का अशा साडी तुला विरून बघितलं ना तर तुला असंच घेऊन जाईल त्याच्या घरी. वैसे माझ्या पोटात ना भीतीनं खड्डाच पडलाय बघ. ऐक ना, आईला आवडेल ना मी? त्या लग्नाला होतं म्हणताल ना? एवढे कशाला तू एवढी काळजी करतेस ग? वीरूची आई लई प्रेमळ आहे. त्या तुला बघूनच खुश होत्यात. तू नको टेन्शन घेऊ. वैसे ऐक ना, तू पण चल ना माझ्या बरोबर. नाही नाही नाही, माझं काय काम आहे तिथं? आता नवरी बरोबर करवली बी पाहिजे ना. चल ना तू. तू आलीस ना किंवाच कॉन्फिडन्स बी वाढेल बघ माझा. चल ना वैसे प्लीज. बरं ठीक आहे, येते मी. पण मी लांब उभी राहणार हा. ते मला उगाच कबाब मध्ये हड्डी नाही बनायचं. बरं बाबा, लांब तर लांब, पण चल तरी. चल चल. ही पिऊ कशी नाही आली अजून? यायचं कॅन्सल मिन्सल केलं नसेल ना? कारण का तसं बी आईला भेटायचं म्हणून ती टेन्शन मध्ये होती. नाही नाही, काय बी करून पिऊ आज आलीच पाहिजे. आईची तिची भेट आज झालीच पाहिजे. बरी दिसते ना मी? नाही नाही. मी वैशूला म्हणलं होतं साडी नीट नाही नेसवली म्हणून. लय भारी दिसतेस. तुला माझीच नजर लागायची. काय पण बरं सांग ना, बरी दिसते ना? कलाईचा अवतार झालाय माझा. आईला आवडेल ना मी अशी साडीत? आईला तर नक्की आवडतेस नाही बघ. आई बी आली. अरे देवा, कुठे निघालीस पिऊ? अगं काय करतेस तू? माझ्या पोटात गोळा आला. ऐक ना, आधी तू काहीतरी बोलायशी, मग मी येते. इरू
अरे मला यायला उशीर तर झाला नाही ना रे. आणि माझी म्हणणारी सून कुठं आहे का ती येऊन गेली? हे बघ हिरू, काय बी झालं ना तरी आज मला तिला बघायचीच आहे. अगं हो, किती उतावळी होतं सुनेला बघायला. ही बघ, तुझ्या राजकुमाराची राजकुमारी.